मला वाटतं एक म्हणजे सामनाला कुठलाही अधिकार भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व काय करणार आहे हे सांगण्याचाही नाही आणि ते काही भविष्य सांगणारी लोक नाही आहेत. आणि पक्षांतर्गत विषय आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई आणि पक्ष नेतृत्व नितीन नबीन साहेब त्या ठिकाणी ठरवत असतात. आणि मला वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातच राहणार आहेत. महाराष्ट्रात त्यांची गरज आहे. महाराष्ट्र ज्या पद्धतीनं आज विकसित होतो आहे, महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाकडं प्रगतीनं आत्ताच जाताना महाराष्ट्र दिसतो आहे. आणि त्याच्यामुळे जर गतीनं 5-10 वर्षात महाराष्ट्र विकसित व्हायला हवा असेल तर मला वाटतं देवेंद्रजींसारखा अभ्यासू आणि व्हिजनरी नेतृत्व महाराष्ट्राला हवं आहे. आणि एवढं मोठं राज्य जे विकसित होतं आहे, आज MMR रिजन त्या ठिकाणी विकसित होतो आहे, अशा वेळेला मोदी साहेब मला वाटतं की या ठिकाणी महाराष्ट्रातच देवेंद्रजींना ठेवतील. का लोक त्या ठिकाणी त्यांना दिल्लीला पाठवण्याची घाई करतायत, कुठला प्लॅन कोणाचा आहे की काही षडयंत्र आहे की काय, अशाही प्रकारची एक शंका यामागे निश्चितपणे येते. महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून हवेत आणि आमचं पक्ष नेतृत्व तशाच प्रकारे त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहील हा आम्हाला विश्वास आहे. अमित शहा स्वतःचा गट उभा करण्यास सुरुवात केली असं सामनामध्ये लिहिले नाही. अशा प्रकारची गटाची अमितभाईंना आवश्यकताच नाही. पक्षच आज त्या ठिकाणी मोदी साहेब असतील, अमितभाई असतील, नितीन नबीन साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करतो आहे. आणि आज आमचे महत्त्वाचे आणि जबाबदार निर्णय प्रक्रियेतील नेते अमितभाई असल्यामुळे त्यांना स्वतंत्र गटाची आवश्यकताच नाही. अख्खा पक्ष हाच त्यांचा गट आहे. महाराष्ट्रातील पेपर फुटी विरोधात CJP परत आंदोलन करण्याची तयारी करत आहेत. नाही, मला वाटतं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता CJP नवीन पार्टी आली, एक आंदोलन झालं, आता पुन्हा त्यांना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी इश्यू घेऊन त्या ठिकाणी लढत राहावंच लागणार आहे. परंतु या ठिकाणी आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी सरकारशी संवाद साधावा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, परीक्षांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी सकारात्मक आहे. देवेंद्रजी स्वतः यूथ आहेत, यूथच्या विषयी त्यांना वेगळी आस्था आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कुठलाही प्रश्न ते कुठल्याही टप्प्यावर चर्चेला तयार आहेत. आता ज्यांना आंदोलनच करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला पक्ष वाढवण्यासाठी हे हत्यार बरं आहे असं वाटतं, ते असंच करत राहणार. अमित शहा आणि सुनेत्रा पवारमध्ये अर्धा तास चर्चा झाली. अशी चर्चा आहे की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली आहे. अजितदादांचे जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत त्याबाबत पण चर्चा झाली. नाही, आता मंत्रिमंडळाच्या संदर्भात मला माहीत नाही. चर्चा त्या दोघांमध्येच झाली असेल तर त्यांनाच माहीत. परंतु अजितदादांचे जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प अपूर्ण राहिले असतील आणि त्याच्यावर जर चर्चा असेल तर निश्चितपणे अमितभाई सातत्यानं महाराष्ट्राला ताकद देत आहेत. अजितदादांच्या स्वप्नातील प्रकल्पसुद्धा पुढे नेण्यासाठी ताकद देतील आणि देवेंद्रजी ते प्रकल्प पुढे नेतील. कारण देवेंद्रजींच्या अजितदादांचे सुद्धा एक वेगळे जिव्हाळ्याचे संबंध होते. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांची अमित शहा यांच्यासोबत घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते आणि जोरदार चर्चा आहे. नाही, त्या वेगवेगळ्या भेटींचा संदर्भ आपण लावताय, परंतु देशाचे गृहमंत्री जेव्हा येतात आणि एखाद्या राज्याचे उपमुख्यमंत्री भेटतात, त्या भेटीला महत्त्व आहेच ना. परंतु त्याच्याशी राजकीय मागच्या भेटी जोडणं हा प्रत्येकाचा तर्कवितर्काचा भाग आहे. भरत गोगावले यांनी एक वक्तव्य केले आहे की पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्यास कोणताही छडी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत. नाही, मला वाटतं त्यांच्या हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय भरत शेठमध्येच उद्वेगानं का बोलत आहेत मला कळत नाही. परंतु एक चांगला कार्यकर्ता, चांगला नेता आहे, त्यांनी एवढ्या लवकर मंत्रिपदाचा त्याग करण्याची मानसिकता दाखवणं मला वाटतं योग्य नाही. त्यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून कोकणातील फलोत्पादनावर आणि रोजगार हमीच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम उभं करावं, त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत. पण असं त्यांनी बोलणं मला वाटतं त्या ठिकाणी का कुठल्या अर्थानं बोलत आहेत हाही संशोधनाचा विषय आहे. पण त्यांनी मंत्री म्हणून काम करावं, आणखी ताकदीनं आपल्याला काम करता येतं. संजय शिरसाट आणि बच्चू कडू अभिजित दिपकेला भेटले होते, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दोघांना झापलंय अशी चर्चा आहे. नाही, मला वाटतं शिंदेसाहेब हे त्या ठिकाणी महायुती भक्कम राहावी यासाठी नेहमी त्यांनी भूमिका घेतलेली आहे.
परंतु दुर्दैवानं असे काही नेते आहेत की महायुतीच्या धोरणाशी विसंगत बोलतात, वागतात. आणि त्यातलाच हा भाग आहे की शिरसाटाने त्या ठिकाणी अभिजित दिपकेंच्या इथं जाणं सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर योग्य नव्हतं. जे बच्चू कडूंनी त्या ठिकाणी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंदोलनकर्त्याला भेटायला गेलो हे बोलणं योग्य नव्हतं, भेटणं योग्य नव्हतं, पेढे भरवणे योग्य नव्हतं. कारण अभिजित दिपकेंनी त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. मोदी साहेब अमित भाईंना टार्गेट करून आंदोलन केलं होतं. अशा वेळेला NDAत असताना, महायुतीत असताना आपण अशा प्रकारचं कृत्य करणं हे मला वाटतं कुठल्याच साधन सूचितेत बसत नाही. जर शिंदे साहेबांनी समज दिली असेल तर त्याचं स्वागत आहे. कारण आमची युती अभेद्य राखण्यासाठी मला वाटतं सामोपचारानंच सर्वांनी वागलं पाहिजे, समन्वयातनं वागलं पाहिजे आणि बेजबाबदार वक्तव्य करता कामा नये. कोर्टात धनुष्यबाण चिन्ह मिळण्याबाबत उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केले आहेत. काय वाटतं तुम्हाला की त्यांना मिळणार? ठीक, आता त्याने विश्वास व्यक्त केला आहे ना, त्यांचा विश्वास मध्येच डळमळतो. आता पुन्हा आत्मविश्वास जागा झाला असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु त्या ठिकाणी न्यायालय हे कोणाच्या विश्वासावर, कोणाच्या इच्छेवर चालत नाही. ते मेरिटवर चालतं, कायदेशीर गोष्टींवर चालतं, नियमानुसार चालतं आणि त्यावरच योग्य तो निर्णय होईल. राज ठाकरे यांनी काल सिद्धिविनायक मंदिरातून चोरीचा मोठा आरोप केला आहे. त्याच्यानंतर चर्चा सध्या सुरू होत आहेत. काय नाही, राज ठाकरे साहेबांचं भाषण झालं की ते चर्चा 2 दिवस होतच राहते. 2 दिवस चर्चा होईल आणि हा विषय सरकारने गंभीर घेतला आहे, त्याची चौकशी होते. दोषी कोण असतील तर 100% कारवाई होईल. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर सदा सरवळकर यांनी म्हटले की राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गैरसमज मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगलं आहे, उलट याला लोकशाही म्हणतात. एखाद्याने आरोप केला तर त्या आरोपाचं खंडन करणं संबंधितांकडून अपेक्षित असतं आणि मला वाटतं सरवणकरांनी चांगली भूमिका घेतली. दीपक यांनी असा आरोप केला की असं सांगितले की लोकशाही अनुसार सरकार बदलायला हवं. येत्या काळात जे निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्टँड घेणार आहे. सरकार कोणी एक व्यक्ती बदलत नसते, सरकार तमाम देशवासीय बदलत असतात. असणारं सरकार देशासाठी काय करतं, विकासाभिमुख काय करतं, समाजातील घटकांसाठी काय करतं आणि देशाची एकूणच विकास, प्रगती आणि आर्थिक विकास या सगळ्या गोष्टींवर देशवासीय निर्णय करत असतात. आणि मला वाटतं सलग 3 वेळा या देशातील जनतेनं मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आहे आणि तशाच प्रकारचा विश्वास येणारी 1-2 दशकं त्या ठिकाणी मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीवर देशवासीय दाखवतील यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यांनी असं पण सांगितलं की BJPला जर विदेशी फंडिंग होत असेल तर गृहमंत्र्यांचा अपयश आहे. नाही, आता गृहमंत्री काय करतायत हे काही जाहीर गोष्टी करायच्या नसतात आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काय आहे यथावकाश आपल्यासमोर येईलच. पण 100% एक गोष्ट खरी आहे, आंदोलन वर दिसतं तेवढं सोपं नाही. यामध्ये अनेक प्रवृत्ती घुसून त्या ठिकाणी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होता. आता गृह खातं, इंटेलिजन्सचं काम चालूच असतं. योग्य वेळ ते आपल्याला कळेल. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी विद्यार्थ्यांना माफ करतो. त्याच्यावर ठाकरे बंधूंनी टीका केली आहे. ठाकरे बंधूंना दुसरं काही काम उरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे टीका करण्याशिवाय 4 रचनात्मक गोष्टी, 4 विकासात्मक गोष्टींवर ते बोललेलं, कृती केलेली आपण कधी पाहिली नाही. आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांनी काय करावं हे सांगण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. मोदी साहेब देशासाठी सतत त्या ठिकाणी काम करत असतात. शिवसेना नेते सदा सरवळकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महेश सावंत यांच्या विरोधात त्यांनी अनेक पुरावा दाखल केले. नाही, ठीक आहे ना, त्यांनी आता धाव घेतली, कोर्ट योग्य तो निर्णय घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.